शिवतीर्थाच्या बाहेर ही एक वेगळी दृश्य आपल्याला बघायला मिळत आहेत. एक मुस्लिम समाजाची व्यक्ती मात्र कट्टर शिवसैनिक आहे. त्यांच्यावर एक प्रसंग ओढवला होता, त्यानंतर ते शिवसैनिक झालेले. त्यांच्याकडे समजून घेऊया. तुमचं नाव काय आणि तुम्ही मुस्लिम असून सुद्धा कट्टर शिवसैनिक कसे? पहिला प्रश्न, माझं नाव अजीज मोमीन, मुस्लिम मावळा. हा का, मी संगमनेर छत्रपती अहिल्यानगरमधून आलेलो आहे. हा राहिला दुसरा प्रश्न, निष्ठावान हा शब्द माझ्या रक्तामध्ये आहे आणि मी शिवसैनिक कशामुळे झालो. हा का, तर एकमेव कारण हा आहे, जे 2.5 वर्षाचे काळामध्ये उद्धव साहेबांनी कोरोनाच्या काळामध्ये जे सर्वसामान्य लोकांना, जे छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 बगड जाती जमातीला घेऊन काम केलं होतं, तेच कार्य आमचे उद्धव साहेबांनी महाराष्ट्रामध्ये राबवलं. हां, त्यांच्या कार्यामध्ये माझ्या घरामध्ये स्वतः एक्सपायर झाले होते कोरोना काळामध्ये. कोरोनाने मी पाहिलं ते वस्तू, तर हे माणूस स्वतःचे 3 सर्जरी झाली, दवाखाने हॉस्पिटलमध्ये असून सुद्धा ते महाराष्ट्राचे हिता करतात, महाराष्ट्रामधील लढाई करतात. ते स्वतः दणगटीने ना छातडावर कोरोनाचे ना उभा राहिला. तर हे माणूस खरा आहे, सच्चा आहे, हाच नेता आहे. याच्यामुळे मी सगळं सोडलं. मी स्वतः आहे ना शिवसेना विरोधी होतो, पण मी जेव्हा उद्धव साहेबाचे काम पाहिले तर शपथ खातो हे भगव्याची, तर मी शेवटचे श्वासापर्यंत शिवसैनिकच होऊन मारणार आहे. बरं, मला आणखीन एक सांगा की मुस्लिम समाज, शिवसेना ही हिंदुत्ववादी संघटना आहे, त्यामुळं मुस्लिम समाज शिवसेनेसोबत नसतो काही प्रमाणात. तर आता मला हे सांगा की तुम्ही शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते झालेले आहात, तर तुमच्या समाजाकडून तुम्हाला विरोध झाला नाही किंवा दबाव टाकला गेला नाही? हिंदुत्व पा, तुम्ही विचारताना हिंदुत्व विचारलं, एवढा चांगलं उत्तर आहे साहेब. आमचे उद्धव साहेबाचं हिंदुत्व ज्यांनी समजलं ना, हां, ते ठाकरे फॅमिलीचा दिवाना झाला. उद्धव साहेबाचं हिंदुत्व म्हणजे आपले महाराष्ट्राचा विकास कसा होईल, सगळे 18 बगड जाती जमातीला त्यांचा फायदा कसा उचलता येईल, आपल्या महिलांना सुरक्षा कशी भेटेल, घरातले चूड कसे पेटतील, ते हिंदुत्व आहे. भारत जलाव पार्टी सारखा हिंदुत्व नाही. काय लोकांचे घरं पेटवा, 2 जाती जमातीमध्ये दंगली गाडवा, हां, लोकां 2 जाती जमातीमध्ये ना त्यांचे हिंदू मुस्लिम करून दंगली घडवा, हां, लोकांची दिशाभूल करा, आपला स्वार्थ साधून घ्या. पण उद्धव साहेबाचा हिंदुत्व, अरे ते हिंदुत्व पाहून तो माझ्यासारखा मुस्लिम त्यांच्यासोबत जोडले गेला ना. ते हिंदुत्व पाहून, हिंदुत्व काय पहिले माणसांनी ते समजून घेणार. आता इकडे हिंदू मुस्लिम बांधव सगळे, पहिले तुम्ही हिंदुत्व काय. रामांनी दुसऱ्या दिवशी त्यांना राजा व्हायचं होतं, पण त्यांनी ते राजाला ते राजाची खुर्चीला लात मारून 14 वर्ष वनवास भोगतला. हां, उष्टबोरं खाल्ले, त्याचे संस्कार काय घेत नाही. हां, ते संस्कार तेच पद्धतीने आमचे उद्धव साहेबांनी त्यांचे मुख्यमंत्रीचे खुर्चीला लात मारून वर्षा बंगला सोडले. आणि आज लोक म्हणते का असं, मी म्हणत नाही, टरबूज तिकडे बसला. तर ही होती एका मुस्लिम बांधवाची प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांच्या बाबत, आणि ते आता दसरा मेळाव्याला सुद्धा आलेले आहेत. कॅमेरामॅन स्वप्नीलसह जगदीश देशमुख, शिवतीर्थ दादा.